नशिबवान गडी आहे. तुझं म्हातारं होतं का नाही? 2 बैली म्हणे नको, 4 बैली नको, 6 बैली नांगर धरायचा ते, 12 बैली नांगर. होय. अख्खं ऊसाचं रान करायचं आणि सारे बी पाडायचं ग. 9 नंबरी होय. हो 9 नंबरी उग. होय. सगळी कष्टाची शेती बघ पहिली उग. तुमच्या नशिबानं काय ट्रॅक्टरनं साऱ्या करायच्या, ट्रॅक्टरनं नांगरायचं. सगळं अत्याधुनिक निघालंय. पहिली एवढी शेती होती का पिकायला? आता किती सगळी शेती पिकायचीच झाली. अरे आता काय या पैशाच्या मागे लोक लागलेत ना, त्यामुळे कुणी पडीक बांध सुद्धा पडीक ठेवून गेलाय. बांध कुरकुर पिकवायला लागले ते लोक. ठेवते का कोणीतरी मोठं बांध? आता हे आपलाच बघा केवढसा राहिला हे बांध. पण सत्या तुझा तू सांगितलं म्हणून मी 265 ऊस लावलाय. होय का? साखराचा उतार कमी असू जास्त तर आपल्याला काय करायचंय? पैसे कशाला मिळते? वासनामुळे. वासनाला चांगला आहे ऊस मात्र. चांगला जोपासलाच मात्र. पोटच्या पोराला जपावं तसं सतीशा तू जोपासला यावर्षी. पहिला आमचा आजोबा वडील ही होतं म्हणून तर तुमची शेती आहे. आणि ते कास धरून पुढे चालवलं ना, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायला लागला म्हणतर तुझं माझं संमत आले ते. मी हाय म्हणून तरी शेत. आणि तुझं गडी हाय ही लोकाला गावात माहितच नाही, आणखी बरेचशा नवीन लोकाला. आता रामभाऊ काय म्हणते माझ्यासारखा ऊस कोणाचाच नाही, पाटला सकाट नाही म्हणते. जाऊ दे ते कशाला नाव करताय त्याच्याला सकाळ सकाळ ग. धर दार आपलं दार धर. खत पाण्याला कमी पडू द्यायचं नाही. ह्या मनगटावनी ऊस आला पाहिजे. रामभाऊच्या उरावर जबरदस्त होगा. वर जर बघून बघितलं का नाही तर डोक्याची टोपी खाली पडली पाहिजे बघ सत्या. सत्या अरे हाताला का दारी धरतो? काय गाणाने म्हणला थोड्या वेळ खोरं द्या म्हणला, दार 2 देतो आणून देतो म्हणला, अजून देतोय आणून. तिच्या चुलत्या पुतण्याला काय करावं? अरे गावाला जायचं बैलगाडीने म्हणायचं, घरी खेळी सापते घेऊन जाते ती. मध्ये दाता नेहलं कणस वाढायला, खळ करायला नेहलं चिवडा, तिकडच हाय चिवडा उग. इथं काय करायचं? जात्या रामभावच्याच आणि खोरे घेते येऊ नको. काय थोडी दारी आहेत का? सजू शेठ आणि सरपंच, महाराष्ट्राची परंपरा जपणं हे आपलं काम आहे. मग तमाशा ही एक लोककला आहे आणि ती लोककला जोपासायचं काम कोणाचं आहे? आपलं. गावगाड्यात तमाशा असेल, ऑर्केस्ट्रा असेल, बैलगाडा शर्यत असेल, कुस्त्या असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, 1 नंबर पद्धतीनं पार पाडायचं. खिशातले पैसे गेले तरी मागं सरायचं नाही. सजू शेठ काय म्हणायचं? तर नका तुम्ही पण खडं नाही मारलं पाहिजे, कलेचा आदर केला पाहिजे. कुणी खडं हाणत नाही, काय नाही. तुम्ही राव आमच्या आजा पंजांना नावं ठेवताय. तमाशा काय वाईट आहे तेव्हा सांगा ना. आज महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते. त्यांना दाद दिली, त्यांनी कला सादर चांगली केली म्हणून आज रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार भेटलाच का? बरोबर. समाज सुधारायचं काम करत असतील तर तमाशा कलावंत करतात. राजकारणाच्या जागेवर ठेवायचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला वाव द्यायचा. जर त्यात आडवाला सरपंच दातच कशात घालून आम्ही कुठे आडवे? नमस्कार ज्याची सरपंच आडवं येणार नाही. आलं की आडवं. आडवं चाललंय. आडवं कशाने आलं? तू आला म्हणजे 7:30चा गावात फेरा आला बाबा. तू का आला बाबा आमच्यापाशी? काय आता घोडात गोळ काय करायचंय सांगा. लय गप्पा रंगले त्या गावच्या एकाच्या. मग गावात एसटी आली तर आताडी गोळा झाली राव. टमा 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 उडती एसटी. तुला यायला कोणी सांगितलं? 2 दिवसाला तू इथं बोलातोय. तुला यायला कोणी सांगितलं? काय तुमच्या ताटाला खड्डं पडलं आलो म्हणजे? होय का? आणि मग तू आमच्या ताटाला खड्डं नाही पडलं, आमच्या शिवारात तू आलाच कशाला? आमच्या गावात येतो ना, आम्हालाच नाव ठेवतो का रे? ज्यांच्याकडे येतो ते तर बोलतात का असं? अरे तसं नाही म्हणत. खरं तुला सांगू का, लहानपणापासून माझा मित्र आहे रामभाऊ. तो तुला तो अंडाव काय म्हणणार नाही, पण आमच्यापाशी म्हणतो लोका तू शोषा दिसतो असं नाही, राहणं आहे लाकडाचं आणि खाणं आहे बोकडाचं, असं मागं नाव ठेवणार आहे. गांबी गाळतो आम्ही रानात, काय नुसतं खात नाही. तो म्हणला पाणी द्यायला म्हणून जे जातो ती तिकडे झोपतो. ते सांगताय आम्हाला, आम्ही काय बघितलं का बाबा? गामजी घालतोय ती रानात काँग्रेस आहे खाऊस हीच कळा. तुमच्या एकाच्या गप्पा ऐकल्या म्हणून इकडे शिरलो मुद्दाम बोलायला. गप्पा विकास आम्ही केला याला आडवं भाऊ आहेत. काय आहे तुमच्याकडे? काय कुठला बी नट आम्ही ढिल्ला करू शकतो आणि तेच नट आमचं भाव आवडू शकतात. असं म्हणाव. शब्द टाकला का जत्रा सुरू, शब्द टाकला का जत्रा बंद म्हणलं तरी. अरे भावला जत्रा बंद करायशिवाय आलेच काय? चांगल्या कामाला भावनी शकत केलाय की. तू काय म्हणला? भाव आमचा कुठलाही नट काढू शकतो.
त्या माणसाला ह्याची त्याची नट काढायची दारेची आणि घरच्या वावरात न्यायची ही सवय आहे त्याच्यामुळे बरोबर बोलला. मला माहिती आहे तिघात आहे का नाही सरपंच वाईट तरी बरं आहे पण हे दोन दोन लांडग्यामुळं तुमचं नाव खराब होत आहे. असं लांडग्यामुळे म्हणजे थोबडीलच मस्तीला आलाय काय हा इथं आमच्याच गावात येतोय आमच्याच उराव खातोय आणि आम्हाला नाव ठेवतोय मोठ्या मोठ्याला गप्पा अंतराव विकासाच्या असलेलं मोठं मोठं लटखट. अरे तुझा काय मंत्री आहे का तू काय खासदार का आमदार आहे तू चल निघ. आता तू एसटीने आला नाव ठेवतोय तू एसटीने आला मग एसटीला थोडंफार खड्डे असं जाणवत्यात दणा दणा आमच्या इकडे 4 चाकी चांगल्यातल्या क्वालिटीच्या त्याच्यामुळे आम्हाला काय खड्डा जाणवत नाही पोटातलं पाणी हलत नाही तुझा बावना गावाला राहून टाकतोय तर जायचं म्हणलं तर सोय नाही कुठं पाणी प्याव म्हणलं तर चिमण्याला पाणी प्या गावात पाणी नाही ठेवलं तुम्ही का कसा विकास करता होय ना. अरे तुझ्या चुलत्या काकानी पाईपलाईनच्या पायपा इकून खाल्ल्या त्या वेळेला तू कुठे गेलता रे लागला का आम्ही शिवून ठिगळं लावून कटाळलोय बाळा तुला काय सांगावं आता जनतेचं बोंबत आमच्या भावाच्या साईड नव्हतं पण तुम्ही फसवून पाडला आमच्या भावाला. अरे नका त्याला त्याला स्वतःच्या बायकोचं मत मिळलं नाही हे लबाडे तुम्ही मावशी विचार जाऊन मला तू मावशी मत दिलं का भाऊला जा विचार आधी जा नका आमचं कान भरू जा तुला लागलं वाचवला का आम्ही आता वाचवायचो ना कुत्रीच्या आगत मारले मारू द्या काढा तुमची 4 व्हीलर गाड्या बाहेर जाऊ 7:30चा पेरा गावात आलाय नको चला 2 दिवस बाहेर चला आपलं गोंधळ बुवा इमकी बायको घरी नाही पुतण्या घरी नाही सुनबाई घरी नाही तुम्ही आलाय कसं आमच्या घरात शांती नांदली पाहिजे त्यामुळं आपलं कुलदैवताला 2 गाणी होऊन जाऊ द्या म्हणायचं गाणं म्हणा आम्ही सारखं काय करतोय ती घरात जरा वातावरण खराब आहे बाहुनला पाणी प्यायला हळू बोला सदेश काका काय झालंय आमच्या घरातलं वातावरण जरा दूषित आहे बाहुनला डॉक्टरने सांगितलंय जरा विश्रांती घ्या अशक्तपणा आलाय भाऊला काय होतंय हो अशक्तपणा डॉक्टर म्हणले नारळाचं पाणी वगैरे प्या म्हणून माझ्याशिवाय दुसरी कोणाला काळजी म्हणून नारळ काढला वरनं होय का आणि तुम्ही काय करता इथं आता काय नाही ते गाणाने खोरं आणलं या पाटील तनतन करते माझ्या मागे ते खोरं न्यायला आलोय हो आवाज नका करू ही घे की खोरं आणि करा रानातली कामं करा तुम्ही चालतंय अण्णा आता तुम्हाला चित्र विचित्र स्वप्न पडणार नाही आता गोंधळ घातलाय ना भला हा घरगुती का गोंधळ असा या गोंधळाला गणा श्वेता सीमा जर असते ना पाहिजे होती अजून मजा आली असते कुटुंबाशिवाय पण ती पण गेल्या जिजुरीला दर्शनाला तुम्ही दोघं कापाय चाललेल्या बोकडात कसं काय दिसताय बोकडा कुणाला म्हणतो नाही कपाळा लावले म्हणून म्हणलं चालतो गेट आउट तसं नव्हतं म्हणायचं पण ह्यात एक काळा पट्टा वाढला तर तुम्ही चट्ट्यापट्ट्याच्या पिवळ्या वाघागत दिसचाल म्हणून म्हणलं वाघ दिसून आहे तर सिंह
तुझ्या आईला फोन करू येऊ नको म्हटलं की यायचं नाही घरात आमच्या ताप होतो गावाला ताप देतो वागायचं कधी अक्कल यायची रे तुला निघेत ना अर्पण म्हणतो गे तसं असतोय भाऊ हे आपलंच घर आहे की आता आपलं अरे तुझ्या आईने का तुझ्या बापाने मला पैसे देण्यात घर बांधाय आपलं अहो भाऊ चिखल पाण्याला आणि पाणी चिखलाला कधी तुटलंय का ए शशा पुढच्या लय चरा बोला ना अक्षरशः चिखलात आणि पाण्यात नेईन आणि पडसावर हाणीन निघेत ना काय राव भाऊ आम्हाला म्हणलं का हाकलून देताय काय जण रेड्यासारखं खात्यात तर इथं बसून असतात काय काम करत नाही तरी त्यांना काय बोलत नाही तुम्ही डोक्यात फोडून तुझं उठ घेतला उठ तुम्ही पण उठ चल भाऊ चल निघ 2 मिनिटं आहे का घरात शांत अजिबात ऐकायचं तुझं ही बनवून ठेवू नका चल चल 1 मिनिट चल 15 मिनिटं नाही करायचं चल 1 मिनिट दलील रे आलं की अण्णा 1 मिनिट थांबा की तोंडाला लावते माझ्या बुट चल अण्णा चल तू चल थांबू नको अजिबात नाही चल 2 मिनिटं ऐकून घ्या की काय ऐकून घ्या तू जातो का नाही जाणार का हा जातो अरे तुझ्यामुळे घरात आमच्या माणूस राहिला नाही कशाला काय तरी उद्योग करतो येऊ नको बाबा तुझ्या आई माझ्यावर रागावली तरी चालतंय गेट आउट 2 मिनिटं ऐका मी जातो आपल्या घरी जाते 1 मिनिट ऐका माझं ऐकून घ्या 2 मिनिटं तुमच्या फायद्याची गोष्ट आहे हो गावाच्या म्हणतो राम ऐकून घ्या ऐकून घेत नाही तुम्ही काय फायद्याची गोष्ट इथं नको इथं या जाणार ना पण तू जातो माझं ऐकून इथंच सांग सावलेल्या ही काय उन्हाय वय महत्वाची मग नीट सांगा लागते दोघाच्या कामाची का बोल तुम्ही माझं नीट ऐकून घेत नाही 2 मिनिट थांबा राव 8 दिवस नाही मी मला विचारलं का तू कुठे गेलता बिलता अरे कुठं का बोलताना आम्हाला काय घेणं दे नाही झालं आमचं तुमच्या बारकाईनं लक्ष असतं तुम्ही चांगलं व्हावं म्हण तुम्हाला दाखवतो बघा ही काय नारळ आहे काय बघा काय नारळ आहे वाला नारळ आहे पाण्याचा नारळ आहे चूक हे आगळा वेगळा नारळ आहे आणायला बघा द्या हे बघा तुम्ही काय आपल्या झाडासारखाच नारळ आहे काय ए बुलबुल या नारळासारखा नारळ आहे काहीतरी बहाणामध्ये करणं कुणाचं चापटीचाच उलटा पालता करेन ऐकून घ्या मी मागल्या आठवड्यात कोकणात गेलतो भाऊ मी कोकणात गेलतो एक नारळ आहे 300 वर्षापूर्वीचा जुना नारळ आहे का झाड आहे तेच नारळ म्हणजे नारळात झाड कॅनरावांना तर त्या नारळाला 5 वर्षात एकदाच फळ येतंय आणि ते बी एकच येतंय म्हणजे 5 वर्षात एकच नारळ येतो त्या नारळाला ह्या नारळाच्या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे जर तुम्ही आता समजा 75 वर्षात आहे समजून चाला निम्म्याने पुढे झेप टाकू नको 50 मग जरा जावायचं वय आता किती 36 आहे अण्णा थोडीशी मिस्टेक होते 40च्या आसपास आहे 40 ह्या नारळातलं जो पाणी पिल तो 25 वर्षांनी तरुण होतो म्हणजे वय अलीकडे येतं 25 वर्षांनी म्हणजे मी 50 वर्षाचा होईन वय पाणी पिलो आणि भाव किती होत त्याला 40 मधनं 20 गेलं 20 राहिलं 20 5 गेलं 15 वर्षाचं होणार तुम्ही चिर तरुण असं या नारळातल्या पाण्याचं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही मला हाकलून देताय जावय बापू बघा ना पोरग किती शान आहे त्याला आज्याची किती काळजी बघा की हे बघ माणसाचं जीवन शेणाभंगूर आहे बरोबर कधी मरू शकतं पण या नारळात एवढी जर पावर असेल ना अण्णा कोयता ना हाप हाप घेऊ तुम्ही हाप हाप नाही चालत त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे हाप हाप घेतला का त्याच 25 वर्षांनी ती म्हातारा होतो आणखीन पुढं म्हणजे आता 40 आहे का नाही का तुम्ही होणार 65च मी तर 100च जाईन हो तुम्ही राहतच नाही आता असं त्याचं वैशिष्ट्य एकालाच प्यावं लागतो तो नारळ फोड आणि मी घेतो की नाही जावाय बापू तुम्ही बालक होता 15 वर्षाची बालक नकोय अण्णा तुम्ही तरुण आहेतच की अण्णा काही घडू शकत मी तसाच मॅच्युअर राहणार पण काया कांती असं गोंडच बाळ दिसणार आला पैलवान अण्णा तुम्हाला
ऐका. अहो तुम्हाला वाटत असेल का नाही अण्णा आपल्या बरेच वर्ष जावं. मग अण्णा 50 वर्षात जर झाला तर अजून किती वर्ष जाईल अण्णा तुम्हाला? अण्णा तुमचा जर वारस चिर तरुण राहिला तर अक्षरशः तुमची ख्याती मी आयुष्यभर सांगत बसणार, पुतळा बांधणार. आहे तरणा बांड असावा पण बालक नसावा. तुम्ही बालक होणार जावाय. अज्ञान बालक. हो. मी 15 वर्षाचा अज्ञान बालक. तुम्हाला मतदानाचा पण अधिकार नाही. होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. 15 तर 15 वर्षाचा असा टना टना उड्या हाणतो ना. परत मी कॉलेजला जाणार. पुन्हा ते दिवस मला ज्या ज्या काही गोष्टी त्यावेळेस जमल्या नाहीत अण्णा, त्यावेळेस मी जाणार अक्षरशः बुलेट घेणार. बुलेट तर आहेच माझ्या कानाची. अक्षरशः मी काय काय जी माझी स्वप्न अधूर राहिल्यात. काय होतं जावाय? माझं काय नाही, कोणी बी तुमच्या पुरीचं कुकू आयुष्यभर टिकलं पाहिजे. टिकलं पाहिजे पण बाल पोराबर लग्न कसं नाही शोभन पुरीचं. ऐका जावाय मी परत कॉलेजला जाणार. जी स्वप्न राहिल्यात अधुरी ती पुरी करणार. अण्णा माझं तुमचं होईल. माझ्या दारात पाहू नाही तुम्ही. येणाऱ्यावर माझा अधिकार आहे. माझा नातू घेऊन आलाय. शशाच्या आईला मी शब्द दिलाय आयुष्यभर अंतर देणार नाही. त्या अर्थाने शशा माझ्या जवळच आहे. मी मार्ग काढतो की. थांबा अण्णा सोडा. मी मार्ग काढतो की. बांध नका मला द्या. भाऊ सोडा की. मी काढेल की मार्ग. भाऊ सोडा की. आता मी काढतो मार्ग दोघात. भांडू नका. आता नारळ कुठे नारळ कुठे. आम्ही काढतो मार्ग दोघं. भांडू नका भांडू नका. यशा नारळ दे इकडे. मी काढतो मार्ग. यशा नातूय माझा. काय मार्ग काढतो? 2 मिनिट थांबा. आम्ही इकडे नारळ. थांबा मी मार्ग काढतो. 2 मिनिट थांबा तुम्ही. 2 मिनिट थांबा की. काय मार्ग मी काढतो म्हटलंय का नाही? ओढू नका, ओढावडी करू नका. मी काढतो मार्ग. ऐका तसं भांडण काय होणार नाही. हे नारळ कोणतरी एका प्यायचं ही तर सिद्ध झाले. बरोबर पक्क झाले. कोणीतरी नाही. माझं घर आहे, माझी बाग आहे, माझं घर आहे, माझा नारळ आहे. तसं नाही. मी तरुण झालो त्यांना फायदाच आहे ना. तसं म्हणायला मिटणार नाही. अण्णा गबसा डोक्यात जाऊ नका. शांत व्हा सगळी. काय मार्ग काढतो? ऐका जो बळी तो कानपिळी असं ठरलं म्हणून समजायचं. बरं दोघात ताकती आपापली विश्वास आहे. मी सांगतो तसं करायचं. बोल. दोघात चांगली पक्की घासून कुस्ती लावायची. हो का? जो बी हरला म्हणेल त्याने नारळ देऊन टाकायचा. पाठायचं नाही. बरं सांग. दोघात कुस्ती होईल जोरात. जो कुस्ती जिकल ते ते नारळ पिल त्याला प्यायला. आणि हरला म्हणायचं म्हणतो. हो मग आता जो पाटण टिकल त्यानं हरला म्हणायचं. परत नारळ हिसकायची करायचं नाही. पाटण टिकू नाही नाही टिकू. जो दमल आणि मी हारलो म्हणाल तो हरला. बरं चालतंय. तसं चालते. नॉकआउट कुस्ती म्हणायची. मी नारळ खायची तू वडू नका. नाही आपण कुस्ती जिंकूनच हे असतं आम्ही बालवाडीत केलेला व्यायाम आहे. करू शकता वॉर्मअप करू शकता. माझं काय नाही. होऊन जाऊ द्या. 2 मिनिटं. थांबा पावात पुढे घ्या. लागली म्हणायचं का? सुरू. हो अटॅक नाही. हो तसं नाही. पाडापाडी झाली पाहिजे. हाणायचं नाही. हो फक्त पाडापाडी झाली पाहिजे. परत 1 मोर. पाहुणा केलाय. अण्णा पट्टी करा. अण्णा तुम्हाला तरुण व्हायचंय. नातूसाठी तरुण व्हायचं अण्णा. हो 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 हो. हरला मला की नारळाचा जीव कसा गुतलाय. तरुण होऊन काय लग्न करायचं ह्या माणसाला. अरे देवा. बालक होण्यापेक्षा इतके उशीर गोळा येणार नाही. हो परत लावा लागेल. अण्णा हरला मला की. तसं म्हणतात तेव्हा हरला मला की. नातूसाठी तुम्हाला तरुण व्हायचंय.
अरे काय हरलो नक्की तुम्हाला नक्की अण्णा अरे काही बिलीला काय ओ अरे काय हल्ला अरे कोण आहे का घरात? कोण काय बघा का अण्णा काय ह्याला लाज आहे का लाज निर्लज्ज आहे हो डोक्यावर पडलं बाळा मी जिंकलो आणि कशात जिंकलं मी हरलो म्हणलोच नाही पण थांबा काका सोडवायसाठी हे सोडवायसाठी चिठ्ठी सोडवायची आणि कुणी लावली हे कळवण ह्यांची कुत्र्यांची लावली मीच का नारळ आणला एक हा नारळाचा नारळ 300 वर्षापूर्वीचं झाड अरे कुणी सांगितलं रत्नागिरीचा आहे बाळ्या शेषाने तो नारळ आणलाय 300 वर्षापूर्वीचा नारळ आहे 5 वर्षात एकदाच फळ येतं एकच फळ येतं त्या नारळाचं जो पाणी पिणार तो जवान होणार जवान होणार जवान होणार माझ्या नाताच्या अजय नंबर लावला मग होऊ द्या होऊन जाऊ द्या हरलो मारते मरू दे अच्छा सोडव की तुला लाज वाटते का होय किती अरे मागाच्या आरावर तिला सोडवा मग बाळासाहेब जावाय मेला तर लेख मला आयुष्यभर दोष देईन सासरा मेला तर गाव म्हणाल सासऱ्याला मारला अरे लढून मारायची वेळ झाली ना आता जवानीची भाषा करताय तुम्ही लाज अण्णा एक येड आहे पण तुम्ही तर शहाणं सुरते ह्याला एक अक्कल कमी थोडा अक्कलच नाही म्हणा कसलीच ते आखरीच्या अरे जवान येणार जे ते ए कशावर पेटलंय ते नारळ घे नारळ ते अण्णा बाजूला या तुम्ही नारळ इकडे दे ए, जवान होतोय मला सगळं करतो मी अण्णा तुम्ही शांत व्हा माझा फायदा होईल सगळं बाळासाहेब करतो मी तुमचा फायदा करतो बाळासाहेब मी जर नारळात पाणी पिलो दोन्ही घराण्याचा फायदा आहे मी तोडका काढतो ना काय बिग्न करायचंय काय दोन्ही घराचा माहित आहे अरे मी तोडका काय काढतो. काढ तू माळू तू शांत बस माझा ऐकत जातो काय करायचं गवतात काय आहे माहिती का गवतात मऊ लागले की तुम्हा दोघाला उकरायची सवय लागणार तुमची कुस्ती या पेवरवर झाली पाहिजे आपटापटी कुठे हे जेव्हा खोब्यात मणक्यात जाईल ना मग कळेल तुम्हाला हाय बघ पिंपल महाराष्ट्र केसरी मामा वाजता यांचा पट्टा अजून एक तोडगा लगेच लढू नका काय झालं तुमचं गुडघं गेलं मणक्यात गेला चवड्यात गेला खोब्यात गेला माकडाला मोडलं मला खर्च करावा लागेल त्यापेक्षा एक काम करा शशाचा पासला नारळ आहे ना ती मी पितो मी जवान झालो पाहिजे रामभाऊ माझा जवान हो आणि उड्या मारते ना टाना जवान राबावच होणार बाळ्या काय नका ह्यो रामभाऊ जितू. जो जिकन तो होणार अरे का नाही अण्णा मिठीच होत मारतेल खालास ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन आहे होय महाराष्ट्र चॅम्पियन रामभाऊ काय आखाडा लावलाय तुम्ही हा सतुषा तू तर म्हणत होता रामभाऊला बरं नाही शशाच म्हणला रामभाऊला श्रेयस आहे आणि इथं तर कुस्ती चालली त्या आखाडा चालले दंड काय थोपटते ती पाटील काय झाले माहिती का ही शशा म्हणतो मी नारळ कोकणात आणलाय आणि या नारळातलं पाणी पिलं की माणूस 25 वर्षांनी जवान होतोय आज जवान व्हायसाठी सासर जावायची लढाई चालली पाणी पिणे मला ह्यो नारळ कोकणातला नाही ह्यो मागाशी वर झाडावर चढला होता मी कोरंड्याला आलतो तेव्हा कुण्या शशा आणि कोणी बघितलं मीच बघितलं मी कोरंड्याला आलतो गाण्याने माझं खोर आणलं होतं अरे पाठवलं तर पुरा आणायला अहो या माकडाने आमची कुस्ती लावली सालपट निघलं तुम्हाला पण आकली घाल ठेवली होते इकडे रे पोरा इकडे हे तर मध्ये कशाला आमच्या गावात येतो तुझा काय संबंध आहे जाईल तिथं ती राहिलं पोरग्याला काटाळ वय आज तुम्हाला आकली पाहिजे ना पोराचं किती आहे आणि किती नाही तुला खात सवय लागली पाहुण्याचं पोट तुझं घ्या बिगाड जीव मारलं पाहिजे जेव्हा शहाणा माणूस गावात कळतं का तुम्हाला प्रत्येक वेळेला ह्याला इथं बोलवायचं कामाच्या निमित्तानं मारायचं प्रत्येक आठवड्याला मारा हाणताय त्याला तुमच्या घरी जेव्हा येतो काय काम करायला बी पाहिजे जेवला बी पाहिजे आम्ही असं माणसांना फसवत नाही 2 वर्ष झालं लग्न करतो हिथं हे काम कर म्हणून करताय तुमचं लग्न करायचं असं तर 10 दिवसात लग्न केलं काम नाही केलं की त्याला मारते अण्णा हे एक डोक्यावर पडलंय तुम्हाला करायला पाहिजे तुमच्या घरचं खातो का ओ सुभाषराव पुरी काय रस्ता पडल्यात वय लग्नासाठी बोलवतो काम करायला तर काम न करू पोरी मिळत नाहीत का पोरी मिळत नाहीत का
माणसाला कसा पुळका आला एवढा ह्याचा महाराज काय कारण नाहीच मिळत मिळतात तसा बघा ते एखादी पोरगी बघा शशा. अध्यक्षांना बोलू नका शशा तो ही अजिबात पाय ठेवू नको मी पोरगी बघतो एक शब्द बोलू नका मी माझे दमक आहे पोरीचा बाप एक काय म्हणला मी विहिरीत टाकली पण याकडे लग्नाला या फक्त तुम्ही लग्नाला या शशा माणूस घावसान घातकी आहे हो शशी माझा विश्वास ठेव ए, जा घेऊन चल शशीच्या लाटक्यात 2 पाईक मार का बघितलं का सतीश पावले कामात आम्हाला बोलायचं आणि नाही काम केलं ना कुत्र्याने मारायचंय ही म्हटलं की माणसं आहेत त्या मला कळालं तुम्ही कसं काय डोक्यात पडलं वागताय ते शेषाने खोटा नारळ घाला तुम्ही शान सोडतोय राव ती माकड हे एक बावळा आहे, ह्याला अक्कल पाहिजे बसलं मला माहिती राव माझा लहानपणीचा दोस्त आहे कोण रागाच्या भरात माझ्या दिवशीचं खूप गेलं असतं मला ही टेन्शन याच्या रानाची ताकद आहे रामभाऊ नाही लागत जाऊन कुठपर्यंत माझ्या रागाच्या भरात माझी सास विधवा झाली अरे असाच म्हणतो जायचं तर मार खाऊन येतो रामभाऊ आता तो बघितलं तर किती मी तापलो होतो वैन कुठे आहे क्षमा वैन कुठे आहे तिला काय सांगू गावाला किती हे आपल्या मित्राला द्या. आपल्या तिकडे ठेवाय हा. झाकली सावा लागायची टाकली सावा मग लागायची. मला 50 द्यावा लागेल 100 घेतो सासूला म्हणू नका तुमच्या शिशी एवढं ते अण्णा परत रामभाऊ बोलून तुला हाणते ती खाली पाडू पाडू मारतात कशाला 100 वेळा येतो रामभाऊच्या दारात तू हा दुसरं कोण करायचं आधार अरे तू एक काम कर आता काय कर एखाद्या दिवशी काहीतरी कार्यक्रम म्हणून ह्या दोघांना बोलव तिकडं आणि आईला असं काठीनं चोपायला हो का नाही ह्या दोघांना बी आता जाऊ का हो? आता कुठे जातो त्यांना धपकावतो हा तिथं सापा सापा मार खातोय ना आता चाललाय धपकावायला एवढ्या जणांना चाललं काय एकट्याचं बरं ते बाळासाहेबाला सोडवाय पाहिजे होतं ना बाळासाहेब बी मारू लागतोय खुशाल मला लय राग आला शशा मला बी वाटलं ती सोडाव त्याला पण राहते माझ्या जागा आहे त्याचं बर 2 वर्ष झालं शशाला म्हणतात शशी इथं या रानातलं काम करायचंय उसाला तोड आली काम करू लाग आणि मग पोरगी बघायचा विषय आला की नाही बघू नंतर 2 वर्षाला का लग्न तुझं होऊन दिलं नाही ह्या लोकांनी मला वाईट वाटलं काय तर तोडगा काढा की तोडगा म्हणजे आता कुठे चाललोय आता पोरगीचं बघायला जायचं रामभाऊने मला चॅलेंज दिलंय ह्या पोराला न्यायचं तर न्या मग तुमच्या इकडं चॅलेंज दिलं ना रामभाऊला मी लग्न जमवून दाखवतो मी मला राव तुमचा लय अभिमान वाटतो तुम्ही मला गुरुबंधू सारखं वाटता अख्ख्या गावाला माझा अभिमान आहे अख्ख्या गावाला हो बर ह्यात चांगले कपडे आणल्यात का हो तू? हेच आहे हा, आता काय करायचं घरी जायचं आपण फ्रेश व्हायचं फ्रेश झालं की लगेच जायचं पोरगी बघायला गॉगल घालू का गॉगल घाल सेंट मार जे काय करायचं फक्त चांगला दिस तिथं पण परत सांगतो परत रामभाऊची इथं यायचं नाही हा मारू का हो त्यांना जा याचा मारून एकट्याला का मग कशाला जातो एकट्याला का सारखे तिथं गेलं की मारते मारू का मी मारायचं तेव्हा मागाशी मारलं नाही लय वाईट वाटलं मला चल आणि तिथं नवरीचे तिथं म्हणू नको मला मारलंय म्हणून आता मार खाणारा नवर देव म्हणतेली आमचा एक चुलता तुमच्यासारखा दिसायचा त्याचं काय ती पण माझ्या लग्न जमायसाठी दर पडायचा कुत्र चावलं त्याला सच्या मग पोरगी बघायला येणार नाही असं जर तुझी ते- त्याला चावलं आपलं काय त्यात मग इथं मला कशाला भीती घालतो मागच्याच आठवड्यात मला कुत्र्याने ताणलं या आपल्याला नाही त्याला हा चल कपडे बदल आणि पटकन निघून जाऊ वा असं टाकाटक नवर देऊ पाहिजे गेलं गेलं तुला पसंत करणार पोरगी बरं, गाडी पुसतो या कपडे खराब होत्यात खराब आणि लग्न झाल्यावर पाया पडायला जोडीनं जायचं असतं तो कोण पुसणार तुला सवय पाहिजे का नाही गाडी पुसायची हा पुस शशी पोरगी एवढी देखणी का नाही नाही खतरनाक पोरगी तुला माहिती आहे का कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये मी एक नाटक केलं होतं मला नीट ऐकू द्या कॉलेजच्या गॅदरिंगला मी एक नाटक केलं होतं माझी एंट्री झाल्या पोर जेवढे शिट्ट्या वाजवत होते दोघांची एंट्री झाली नाही माझी एकट्याची कारण त्यात स्वप्नात पाहिलेली स्वप्न सुंदरी हे मी सांगत होतो की कशी होती ती परीसारखी आणि तुझ्यापेक्षा सुंदर तू गाडी पुस माझ्या वाशीत का बघावं अरे तुझा सारखाच वास येतो तू कांबळेश्वर मध्ये आला की अख्ख्या गावात वास सुटलेला असतो काय राव बोकाडे वाशी म्हणताय चांगला म्हणलं शेंट मारलेला काकी शांत आहे घरात काकीला माहित नाही कुठं चाललोय आणि काकीला सांगायचं नाही नाही हा वाटलं तर ढकलून गाडी बाहेर काढतो गाडी तिकडे गेला चालू करू
ढकलू कशाला आवाज आला का मग परत नाही कशाला आवाज जातोय का तिथे गार झोप राहू दे तुम्ही राहू दे मी पुसतो आणि काय कर कापड आपल्या बरोबर घे कशाला आता तुझ्या तोंडावर धूळ बसली रस्त्यात जाता जाता चष्म्यावर धूळ बसली तर पुसाय पाहिजे ना काय त्यानेच तोंड पुसायचं आणि मग चल लवकर राहा बस की कुठे चाललाय घातला र घातला मोडा कुठं जावा का नाही काय माहिती आमच्यात असंच आहे बाबा शशी ओ चांगलं काम काय स्विमिंग जमवाय चाललंय काय तुम्ही चांगलं काम माझं लग्न जमवायचं ए झाला का सांगितलं होतं ना तुला कुणाला गावात बोलू नका कशाच्या तुझं तोंड राहतंय का नाही आणि तुझं लग्न जमवणार आहे आता ही त्यांनी कधी काय बिझनेस चालू केला का तुम्ही अगं काय झालं ह्या शशीचं कुणीच लागण्याचं बघा ना हो. बिचारा असाच राहिलाय 2 वर्ष तडपडतो या मग म्हणलं चला एक सामाजिक काम करावं मग म्हणलं याला पोरगी एखादी कुठे मिळते का बघू हे आमच्या गुरुबंधून सारखे हा. चुलत सुद्धा असं धडपडी होतं माझ्या लग्नासाठी ते कुत्र जाऊन मेलं फक्त काहीतरी सांगत होता त्यो बर ऐक सगळं तुला आल्यावर सांगतो मी बर हा संध्याकाळी आलो की आपण बसू शशीन सगळी गोष्ट काय काय झाली ते सांगू आपण हम्म. हा उशीर पण थांबा झालं बोलून आता माझं ऐकायचं आता माझं ऐका ह्यांना काही घेऊन जायचं नाही तू कुणाला घेऊन जायचं जा घरातली कामं एवढी पडलेत ना तू कोण करणार? एक मिनिट झाडाला पाणी घालतो म्हणजे ते घातलं नाही कांद्याचं पोतं काल त्या माणसाला सांगितलं तो म्हणला सर तुमची घेऊन येतात ते तुम्ही गेला नाही राहिला प्रश्न तिसरा अजून काय सांग किराणा संपलाय तो तुम्ही आणतो बोलला ती आणलं नाही कुणी आणायचं अगं आल्यावर आणतो की फक्त शशी समोर माझी खाली खाली खालच्या आवाजात बोल हा, काय? हा, खालच्या आवाजात बोल हळू बोला खवळू नका किनला ए शशी तू गप ही माझी बायको आहे मी कसा बी बोलेन तसं नाही आपल्याला जायचं नाही का चल बस त्याचं काय ऐकायचं तेव्हा बस बिस काय नाही जायचं नाही माझी आधी घरातली कामं करायची मग कुठे जायचं तिकडे जायचं शशी तुझं लग्न राहिलं ह्या वर्षी पण आता आला का चावी ए मिळणार नाही चावी देणार आहे का नाही मिळूच शकत नाही चालू जायचं मी करेल की काम आणि हा अजून एक राहिलं चौथं काम गॅसची टाकी संपली ती जर आज नाही आली तर संध्याकाळी जेवाय मिळणार नाही आणि चावी देणार आहे का नाही मिळू शकत नाही झाडांना पाणी घालायचं जेवढी कामं सांगितलं 4 कामातलं एक जरी काम राहिलं तरी जेवण मिळणार नाही शशी तुझं राहिलं ह्या वर्षी सुद्धा लग्न मी सांगितलं का नाही लग्न लय वाईट असतं बाबा घेता का तेवढी कामं करून माघार येऊ का आता मला जर हे काम करायची म्हटलं तर मग शशी आजचा अवघडच वाटतंय मला पोरगी बघायला जाणं आणि त्या पोरीला कसं दुसरं स्थळ जर आलं आपण जायच्या आधी तर मग अजून 2 वर्ष थांबावं लागेल तुला कामाला मी 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 करू लागेल की काम आपण 2-3 तेवढी कामं करू की त्याला काय तेव्हा हा आणि लगेच आपण जाऊ चल पहिल्यांदा गॅस घेऊन येऊ खांद्यावा नाही काय खांद्यावा हो मग पेट्रोल कशाला काय मग आपल्याला आहे का तिकडे जायला पेट्रोल शर्ट खराब झालं आता तरी बायको खुश होईल का नाही गॅस आणला म्हणलं का नाही नवऱ्याने म्हणाल पण थोडं तुम्ही घेतली असती मला कशा तू काय म्हातारा झालाय काय रे म्हातारा झालाय काय मग नको बाबा असं जर ह्या गॅसच्या टाकीनं तू वाकत असशील तर कशाला पोरगी पादरात नाही पाडायची कोण म्हणलं वाकलोय हा. तेव्हा थाट चालतोय मग नीट बर का शशा पोरगी एवढी सुंदर आहे का नाही ती माझ्या स्वप्नात आलेली ती स्वप्न सुंदरी होती ना तिचं जे वर्णन आहे ना तिच्यापेक्षा सुंदर आहे तिच्यापेक्षा सुंदर पोरगी आहे होय म्हणलं ना आपल्याला होय म्हणेल त्याला अरे एकाच मिनिटात हो म्हणणार आहे मी आहे ना मी आहे तुम्ही आहे पुढं पण भावला दाखवून द्यायचं शशा भावाचं कोण नाही तंटामुक्त अध्यक्षच आहे फक्त आता काय करायचं गॅसची टाकी घरी ठेवायची कांद्याचं पोतं आणायला जायचं कांद्याचं पोतं फेकायचं 4-5 झाडांना पाणी घालायचं असं जे धूम ठोकायची ते पुरेशा दाराचा दार एक ब्रेकच दाबायचा कराच ब्रेक दाबायचा आणि मस्तपैकी तो गॉगल घालायचा आणि जी मस्तपैकी अशी एंट्री दारात करायची गॅस ठेवला कांदा चालवलं आता फक्त झाडं भिजवायची अहो थांबा हे उतरला का मला काय लावलोय मी काय लागा लग्नाच्या अगोदर शेशी कटाळ्यावर कसं व्हायचं लागा अहो मी मिळलो तर लग्न कोणाच करताय मग आता काय करायचं तुम्ही घेतलं असतं व्हायचं लका म्हाताऱ्या माणसाला काम सांगतोय बे असलं घेतो बाबा मी कांद्याचं पोतं नेणार माझा मनका डिला होणार मला हॉस्पिटलमध्ये महिनाभर ऍडमिट व्हावं लागणार मग हॉस्पिटलमध्ये मी गेलो त्या पोरीला स्थळ आलं झाली पोरगी दुसऱ्याची असं ते घेतो बाबा. नाही नाही घेतो घेतो नको माझा मला उचलून द्या मी नेतो आणि मग काय लागा एवढा आम्ही सांगतो तो आमचा ऐका नाही वेळ लागा तो मला उचलून द्या आता किती काम राहिलंय एकच पण ती पोरगी एवढी सुंदर आहे माझ्या स्वप्नात जी आलती का नाही गॅदरिंगला ती पोरगी सुंदर तिच्यापेक्षा सुंदर आहे लय सुंदर आहे गांपोस पावडर आणली मी लावाय नाही आताच पांढरा झाला ह्या कांद्यानी थोडा गॅस लावा आता एक राहिलंय फक्त काम एकच झाड भिजवायची फक्त वास
असा कामाचा माणूस पाहिजे बघ. हा मस्त गरगरी झाड बीजव. शशीभाऊ लग्न झालं का नाही तुझं? ते तुझ्या बायकोला हे कशाचं झाड आहे? झाड कशाचं आहे? मोगरा. तोपर्यंत मोगऱ्याला फुलं येणार. मोगऱ्याची फुलं द्यायची बायकोला. बायको खुश. गुलाबाची देतात ना. अरे त्याला मोगरा दिला म्हणून काय होतं एखाद्या दिवशी? त्याला काय तू म्हणतात ते देऊ. शशीभाऊ पोरगी लय सुंदर आहे बरं का, तुला बघायला आपण जाणार आहे ती. होय ना. हा अध्यक्ष का पडला असं? काय लागा शशी, काम करून करून पायाचं गोळ वर आलं. आणि मी केले का काम? मी काम केली मी काहीच केलं नाही. म्हणजे करू लागला. तुझ्या बरोबर होतो का नाही मी? सोबत होता. लका गाडा मेलं, वजनी सिंगरू मेलं, हेलपाट्याने असली अवस्था झाली माझी. पण तुम्ही अंग दुखतंय शशी. आयो दुखतंय पण तुम्ही काय म्हणला? झाल्या काम लगेच आपल्याला हलायचं म्हणत ना. बायकोला काम नाही. बायकोनं मोडा घातला तिथंच पीस काढलं. जाऊ दे दिवशी सोडून ठेव. बरं उद्या आल्यावर झाडांना पाणी गॅस हे सगळं केलं असतं. कांद्याला काय कांदा भजी घालायच्यात का मला? कंबरटा घ्यायला आलेला. जाऊ दे ते डोक्यातनं काढून टाका. आपलं जायचं बघा. शशी कुठे दुखतंय? दुखतंय जरा आणि पायाचं बी गोळा आल्यात वर. वाटतंय का बरं? वाटतंय बरं. पण मी काय म्हणतो शशी, कटाळा बी आला. 2 दिवसांनी जायचं का पोरगी बघायला? तुम्हाला कोल्ड ड्रिंक सांगतो की रोड मध्ये. कोल्ड ड्रिंक्स न काय होणार आहे का? एक काम कर, जेवण करू. नाही गोळ ओढू का? नको गोळ राहू दे जागेवर. अजून वर येते ते तू वडल्यावर जा का 2 दिवसांनी. तसं कशाला? बायको गेली वैतागली. दुसऱ्या एखाद्या चिटाकलं तिथं म्हणजे आमचं होकायचं. मी आहे की नसल्यावर कसं माझं झालं म्हणून समज. चांगल्या कामाला मोडा नको. माझं कसं म्हणणं आता गेलो असतो म्हणजे घरातनच मोड आलाय आणि आज होणार नाही मला वाटतंय. त्यापेक्षा पाठ उठून जाऊ मग आपण उद्या. आजच जाऊ. एवढा का कळेल आलाय? एवढा का कळेल? माझं लग्न 29 वर्ष झाले. एवढा का कळेल आलाय तू? मी लांब आहे. मग लांब असलं म्हण त्याला काही. 29 लांब आहे तुम्हाला म्हणून सांगायचं. असू दे उद्या जाऊ. लयच कटाळा आलाय. काय करतो, शेंडे डॉक्टरांना बोलावतो, एक इंजेक्शन घेतो आणि विश्रांती घेतो. जाता जाता शिंदे डॉक्टरांच्यात जाऊ. तिथे इंजेक्शन करू. अरे जा केला का? इथंच का पाय खूप असतोय? सांगतोय ना कंटाळा आलाय मला. काम करत तर का तुम्ही गेलो तरी स्मशानभूमीत गेलो तरी तुला गेलंच पाहिजे पोरगी बघायला. सांगतोय का माझ्या अंगाची अवस्था काय झाली? एकीकडनं हे न बोलायचं, दुसरीकडनं तू बोलतोय. काम करत तर तुम्ही हळू बोलत होता. जा माघारी येऊ का थोड्या वेळानं? उद्या जायचंय. माघार नाही उद्या. ऐक मी गोळ ओढला असतं की. अरे नको के शशी अरे का तोंड पाडले? बोल काहीतरी. तोंड पाडलंय म्हणजे राव ते अध्यक्ष राव मला म्हणलं तुला पोरगी दाखवा नेतो आणि भाऊच्या घरनं मला ओढून आणलंय. मला म्हटलं तुला आजची आज एक चिकनी सुंदर पोरगी दाखवतो. दाखवली का? आलो मी त्याच्या घरी. यांचाच गुंफळा मिटा नवरा बायकोचा. मारामारी नाही मारामारी पण हे त्याला काम सांगतोय म्हणते जायचं नाही ह्याच्या बरं बायको अध्यक्षाला माझ्यावर जायचं नाही. त्यांचे तसलंच असतं. सांगितलं की दाडा काम अध्यक्षाला. आता अध्यक्ष बघते माझ्या तोंडाकडं. आता त्यांना वाटलं ह्याला पोरगी दाखवायची म्हणल्यावर हे करू लागल. मी नव्हतो अंगाला चिटकून घेत. तुला करावं लागतं म्हणले. आता अशा पोटी मी कांदे आणतोय. राव गाडी पुसली. राव पाणी घालतोय. राव गॅसची टाकी आणून दिली. राव काम झाल्यावर बिचारा पडला की राव चटईवर तांगड्यावर करून. आम्ही म्हटलं चला की राव. मला म्हणते का तू डोक्यात फरक आहे काय का म्हटलं. माझं कंबर दुखायला लागलं आणि काम तर केलंय मी. सेम आमच्याकडे झाला तुझा कुटाणा. मग का तुमचा बी झालाय काय? लय की मोठा आमचा कुटाणा केलाय अध्यक्षांनी. रो म्हणलं रानात चला पोरांनो तुम्हाला फिरायला येतो. त्यांच्या रानात. रानात गेलो की आम्ही सगळी. बर रानात गेलो की आता म्हटलं तर पोती 2 पोती उचलायची असतील काय. त्याला काय थोडी मदत केली म्हणून काय होते? अरे एकरात झोपलेला का खुंड झोपल्या गतला का.
एकराभराचं काम आमच्याकडून करून घेतलं. पैसे घेतले असतील तुम्ही. अरे कुठल्या पैसे फिरायच्या नावाखाली आम्ही पण लगा चला चला म्हणलं, केली काम आम्ही का रानातली. आता फिरायचं म्हणलं तेवढं केलं पाहिजे की. उद्या दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी गाडी पण आली, खटाखटक मध्ये आम्ही पण गेलो फिराया. कोकणात नेलं म्हणलं, खर्च बी तीच करणार. हा सगळं तीच. गाडीत बिडीत बसलो आणि इकडे बेवाईकडेच नेलं. म्हटलं आता देव दर्शन करून नेत्याला आपलं. हा असेच काय म्हणले, टाका की डोबात उड्या. ते डोहात ओढी टाकायचं काय संबंध आहे? म्हणतोय तिथं पण पाणीच आहे, इथं पण पाणीच आहे की. हे असला अध्यक्ष आहे. काही डबल तर रे. अरे अध्यक्षाच्या घरापासून असा जातो वळून, अध्यक्षाच्या घरापासून जातच नाही मी. नाही तर काकी हाक मारती आणि अध्यक्ष हाक मारतो. ह्यांची काम काय बारीक असते तवा. हे तो लय फसला लागा, तो लय फसला. माझा कर्नाटक केलाय आणि यायच्या नावावर बा माझ्या संगती लय अवघड आहे अध्यक्ष. माझी निभार जिरावली जागा. हे ज्याने जिरावली ना त्याच्या बरं अध्यक्ष घरी जाऊ शकत नाही माणूस कोणच. राव त्यांनी जर माझी जिरावली असेल ना हा. तर त्यांना माहित नाही माझं नाव विशेष आहे. मी अभि भाल्या भाल्याची जिरावली या. अध्यक्ष तुला कळच निघा ना शशी लग्न म्हणलं की आलाच होय परत. त्याला का सांगितलं तब्येत नाही बरोबर शशी माझी. गैरसमज करून घेऊ नका. हे माझंच थोडं चुकलं. एवढं काम केल्यावर तुम्हाला लगेच चल म्हणायला नव्हतं पाहिजे. मी माझ्याकडून चुकलं हवं. आता कसं शहाण्या पोरासारखा बोलला, लय कटाळा आला काम करून. मग काय तर उद्या सकाळ लवकर जावं. सांग दुखतंय. होय हो. तुम्हाला एक विचारू का हो? विचार की शशी. आता काय बसून झोपूनच बोलायचंय आहे का नाही? थोड्या गप्पा टप्पा मारल्या मग काय होते तेव्हा. आणि बोल का त्याला काय कसलं मला विचार, तुला काय शंका कुशंका काय जनरल नॉलेज? रामभाऊला काय कळतं मला विचारायचं. काय उग ते तिकडच्या बाहेरच्या देशातल्या माणसाला काय कळत नाही. त्यांना काय बी आबाळ असं चाललेलं असतं सगळं. कुठल्या देशात? ते जातात बाहेरच्या देशात व्याख्यानाला. त्यांना काय नाही, कळत नाही, ह्यांना काय कळत नाही. फार्म हाऊसवर बसलेलं असतं ते. काय बोलताय? म्हणू नको पण. आपल्या काय करायचंय? हा काय बाकी? होय हो अध्यक्ष. हा तुम्ही ते म्हणत होता तुम्ही गॅदरिंगला आला बघा. ती कुठली स्वप्न सुंदरी निभार टाळ्या आणि शिट्ट्या वाजवलेली ती कोण? ते कॉलेजच्या काळातलं होतं. गॅदरिंगच्या वेळेला काय झालं, माझी एंट्री होती आणि माझ्या एंट्रीला थोडं लांब झोप की. काय मोठ्याने बोलतो की मी. जवळ असला नाही कम्युनिकेशन चांगलं होतं. मोठ्याने बोलतो की मी. आणि लांबच थांब. तर मी स्टेजवर आलो की माझे डायलॉग सुरू झाले की सगळं टाळ्या चिट्ट्या वाजायच्या. उभे राहून, ते पण उभे राहून टाळ्या चिट्ट्या कोणाला मिळतात का? असं लय खतरनाक डायलॉग होतं माझं. आता तुम्हाला म्हणता येतील आठवतील का हो? आता लयच ऐकायची इच्छा आहे का तुझी? मग काय त्याला काय आज मी येळच काढलाय. प्रयत्न करतो शशी. डोळे बंद करून मस्त पैकी बोलतो. मंत्रमुग्ध होऊन असं ऐकू का हो? फक्त शेजारी नको. नाही. तयार आहेस ना? हो. ती सौंदर्यवती. काय परत एकदा सुरू करता का हो? बर का शशी? हा. मी पाहिलेली सौंदर्यवती. बर. चांदण्याच्या प्रकाशातून अवतरलेली ती एक सुंदर परीच होती. वा वा क्या बात है. तिचे डोळे शांत सरोवरासारखे, अरे वा. ओठ गुलाबाच्या पाकळ्यासारखे. ओहो. तिचे स्मित इतके मोह की एका क्षणात मन हरवून जावं. म्हणजे सेम आपल्या काकी सारखे. कोणाची तुलना कोणावर कळतोय? हे नाही त्यांच्यासारखं नाही दिसत. तिच्या एका नजरेत प्रेम, आपुलकी सर्व काय दडलेलं होतं. काकीची नजर चांगलीच आहे की हो. बटाट्यासारखं डोळे शशी, कोणाची तुलना कोणावर करतो? अशी शशी ती मी पाहिलेली सौंदर्यवती होती. आणि तडा 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 टाळ्या वाजायच्या शशी. शिट्ट्या 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 सुद्धा वाजायच्या. अशा तशा नव्हत्या मग टाळ्या शिट्ट्या. आता तुझ्या तोंडात दात बीत पडल्यासारखं काय फुर्र करतोय नुसतं. कामानं दम लागला. मी परत वाजू का? बस बस बस. अशा टाळ्या. बर तू बी दमलाय काम करून एक काम कर, काकीकडे जा. काकीला म्हणाव 2 कॉफी बनवायला लावल्यात. आता कॉफी प्यायल्याशिवाय जायचं नाही.
काकीला म्हणायचं अध्यक्ष लय रागावलंय. का बोलताय? ए लाल बुंद डोळे झालेत म्हणायचं. मान आहे तुमच्या शब्दाला. हा तुझा की जा मस्त पैकी कॉफी कडक. हा. काकी काय करताय? तांदूळ संध्याकाळची तयारी. अध्यक्षांनी 2 स्पेशल कॉपी बनवायला सांगितल्यात. 2 कुणाला? मला एक आणि त्यांना एक. का कामं केली का अध्यक्षांनी सगळी? काम झाली की राव सगळी. कांद्याचं पोत आणलं. असं अशी पाहिजे बघ. एका शब्दात केलं का नाही काम माझं सगळं? मग तुम्ही सांगितलेलं A to Z सगळं काम केलं. कांद्याचं पोत आणलं. मग सगळी झाडे भिजावली. हम्म. गॅसची टाकी आणली. हम्म. पण म्या केलंय सगळं. ती 4 कामं तू केलेत. अध्यक्ष काय कामच नाही तुमचा. का बरं? मग हे काय करत होते 4 कामं तू करूस तोपर्यंत? माझ्या माग गिरट्या नुसत्या कामाच्या नावाने ढोसा सगळा म्हणतात ना ते वाजायला उचलू लागायच्या कामाचं. तशी वानगडे नुसती. म्हणजे यांनी हात पण नाही लावला का कामाला कुठल्याच? मी केलंय सगळं. रे खरंच पोरगी माणूस. दाखवतो म्हटलेलं. हा. आणि तुम्ही आता चहा सांगितला पोहे सांगितला का लगेच जाऊन आणताय देताय. अरे लगेच आणते. सांगितलं की लगेच पळते. अशी बायको 7 जन्मी भेटणार नाही. बरोबर माहितीये आहे. का? पण त्यांचा बी जीव तुमच्यावर तेवढा पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय? चाललंय कोणाच्या लग्नाचं? तुझ्या. माझ्या. हा. मी म्हणलं एवढी कामं केली येऊ जायचं का? हम्म. ते म्हणते ए तुझं तर जमावतो हा. माझं सुद्धा करायचंय. आमचे अध्यक्ष म्हणले का माझं पण जमवतो? तेव्हा शपथ म्हणले माझं सुद्धा. मी म्हणला होता तुम्ही म्हातारा व्हायच्या गतीवर आला हो. होता. आता पोरीचं लग्न करायचं नाही म्हणायचं. तू येडायस म्हणले. बर. अजून हा, अजून हा, मला हा. पोरी येतात लग्नाची स्थळ. ही थांबा ही दर तुझ्या हातात. आता सांग. हा आता सांग आता. म्हणले अजून हम्म. माझ्या स्थळ येतात. तुझ्याबरोबर जर मी गेलो ना हा. तर तुझ्या तोंडाकडे बघून काय मला सुद्धा पसंत करतील अजून म्हणले. बर. जुनी- अजून अजून काय म्हणले सांग. जुनी कुठली त्यांच्या कॉलेज मधली असेल हा. स्वप्न सुंदरी. स्वप्न सुंदरी? हो सांगत होतं. अरे स्वप्न सुंदरी नाही. एकच कॉलेज मध्ये होती ती शब्बू. दुसरी कोण नव्हती. तुमचा तो गैरसमज आहे. मागले काळा बेड आहे. दुसरं म्हणजे हाय किती. अत्यंत स्त्रीलंपट माणूस आहे. मला बोलायचं नव्हतं पण माझ्या नारड्यातून बाहेर येतंय. कामाच्या नावानं लग्न करायला तयार झालंय मंडळी स्वतःच्याच कपाळाला बांधून. तू कानाला धरून माझ्याकडे वरत का नाही आणलं? बघ की कसं सरळ केलं असं सुतावानी. वडाय कसं होतं तुमच्या दोघांच्या भांडणात माझा गरीबाचा जीव जायचा. गरीबाचा जीव कसा काय? हे बोलाय बरं सुस्त आहे. दुसरं लग्न करतो तिसरं लग्न करतो. ती जी कोण स्वप्न सुंदर होती का नाही हा. मी म्हणलं कशी होती. हा. बाबा काय कविता करतोय त्या स्वप्न सुंदरीवर. काय आणले तू ते? ऐकून घ्या. झोपले होते आणि तिचं वर्णन केलं त्यांनी. तुम्ही तुमच्या पद्धतीने ऐका बाबा. आपलं काय होत नाही. एक सुंदर परिसर. क्या बात है. तिचे डोळे शांत सरोवरासारखे. ओठ गुलाबाच्या पाकळ्यासारखे. अरे 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 लाज सोडली अध्यक्षाने. इतके मोह की एका क्षणात मन हरवून जावं. म्हणजे सेम आपल्या काकीसारखे. कोणाची तुलना कोणावर कळतोय. हे नाही त्यांच्यासारखं नाही दिसत. तिच्या एका नजरेत प्रेम आपुलकी सर्व काय दडलेलं होतं. काकीची नजर चांगलीच आहे की हो. बटाट्यासारखे डोळ्याचे. अयो, बटाट्यासारखे डोळे माझे. बस बस आता मला ऐकायची कॅपॅसिटीच नाही बघ. माझ्या डोळ्यांना म्हणले का बटाटे डोळे? आज बघ नाही क्षमा करून खाल्ला संध्याकाळच्याला तर बघ. चल तू. तुम्ही कुठं असं म्हणत होता. अरे बघ कशी झोप काढते ह्या माणसाची. लाज सोडली सगळी पूर्ण. अध्यक्ष उठा की. कॉफी आली काय? बघ शशी. हा. कॉफी मागितली. बायको पाणी घेऊन आली. माझे डोळे कसले कसले माझे डोळे. डोक्यावर पडली का काय? माझे डोळे कसले. मस्त डोळे आहेत. हा बटाट्यासारखे माझे डोळे. अजून काय काय बटाट्यासारखं. ए, कोण म्हणलं तुला? तुम्ही बोल शशी. हा? आज माणसाचा मर्डर झाला ना माझ्याबरोबर तू पोलीस स्टेशनला यायचं. मर्डर आहे तू लक्षात काय घे. म्हणला काय? हा? तू काय म्हणला काय? स्वप्न सुंदरी. माझ्या स्वप्न सुंदरी आली. आमचं स्वप्न तरी कधी पडलं का जन्मात? हा म्हणलं का तुला कळतं का काय? हा? तरी तांबे हातात होता. असं काय असतं ना दुसरं. तू माझं डोकं हलवू नको. तुम्ही गप्प बसा. माझं डोकं हलवू नको. हा? तुला कॉफी सांगितलं तर पाणी अंगावर टाकते होय. हा? एक विचार करा. कॉफी गरम असती
पाणी थंड ओतलंय कॉफी तर गरम ओतली असती ना हा. मग कळलं तू पण माझ्या नादी लागू नको तुम्ही का बसा तू पण माझ्या नादी लागायचं नाही आधी हा. लग्न करायचंय का कोणतरी मला सांगतंय. दुसरं लग्न करायचंय ही भोट्याने काहीतरी सांगितलं एवढ्यासाठी आला बरं परत माझ्या इथं हा? आधी बाई लग्न करायची अतिशय दर्जा पडलेला माणूस आहे मी ह्याचा बदला घेणार तू मला पाणी तुम्हाला हा. खावती कसं काय ते? पाणी माझ्या अंगावर बघतो मी पण हा, बघा. मी पण बघतो तुमचा पिशा सोडून बसते. बघतो. पिशा ए, सोडून पिशा बसते. सोड. तुम्ही कसं? बघा की. मला ह्या गोष्टीचं टेन्शन आहे शश गेलाय सुभाषरावच्या त्या सुभाषरावने जर त्याचं लग्न केलं तर त्याची आई काय म्हणा शशाची दाजी तुम्ही काय करत होता तुमच्या ज्यांनी नाही जमलं लोकांनी लग्न लावलं आता घ्यावं का हाणून अरे मला वाटलं तुला शशाची आवला नाही ह्याचं टेन्शन आलं असेल पण तुला शशाचं आईचं टेन्शन पडलंय होय ती काय म्हणेल हीच लय पडतं ही काय म्हणन आणि ती काय म्हणीन अरे 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 उलट तिच्या डोक्यावरचं वजन हलकं झालं ना नाही नाही श्रेय दुसऱ्याला जाणार ह्या माणसाला बी लई चांडापणा करायची सवय हा काय कारण आहे का इतक्या दिवस कधी म्हणला नाही आता मध्यस्थी केली चॅलेंज देऊन गेला पण याद राखा अण्णा रामभाऊ असा कच्चा नाही सुट्टी देणार नाही कुणालाच हा सुभाषरावला तुम्हाला बी कचरत गेलं दुपारी कुस्ती थांब की. काय भाऊ काय करतोय वादन तुमचा होय. वादन तुमचं. अरे काय पाहुण्याला मारणार मला सोडा तू. दोन ठोके टाकू दे मला. माझ्या अण्णा जावई अहो, अरे काय झालं त्याला? आणि आमच्या नवरा बायकोचं भांडण लावून पळून आला बरं हा? नवरा बायकोचं भांडण लावून पळून आलाय तुम्हाला बी हाऊस होती मग हावसाहेब आहे, माहिती आहे बा एवढं हे उद्योग वाढवून हिरो त्याची बायको कुठे आहे? कुठे बायको त्याची बरे बायको तुला कुठे आहे? बायको माझ्या बायकोनं माझ्या बाग काढला त्याची बायको कुठे तुला कुणी उद्योग सांगितलं होता ओ, अजिबात त्याला हात लावायचा नाही तुम्ही अगं ती शान आहे का तुम्ही शान आहे का सुभाषराव एक मिनिट वहिनीचं ऐकून घ्या काय तरी गडबड असणार हा? गप्पा बसा काय झालं भाऊजी माहितीये का मला म्हणतात ते बटाटे डोळ्याची अरे बाप हा? आणि परत वरनं म्हणतात ते मी दुसरं लग्न करतो बटाट्या डोळ्याची. बटाटे डोळ्याची बटाट्या डोळ्याचं वळलेलं. बघा अरे कसं म्हणाल करावं मी सुभाषराव माझ्या वहिनीचं डोळं हरणीसारखं येतं आणि बटाट्यावरी म्हणता लाज बीज आहे का नाही आणि ती बोलायची सवय बरं मी कधी म्हणलो तुम्ही दुसरं लग्न बोललाय. कोण? मी दुसरं लग्न दुसरा लग्न पण कोण बोलायचं. म्हणलं तुला विचारा शशीला तुम्ही कधी म्हणलो रे मी हा दुसरं लग्न करीन म्हणून अरे हे तर नव्या पोरांना पोरी मिळाल्या आणि डाचून झालाय आणि ह्याला कोण पोरगी द्यायच्या वय सोन्यासारखी बघा की डाचूर आहे व्हय. हा डाचूर वाटलं नका अजून स्वतःला तरणं म्हणतो माणूस अहो डाय लावून लावती असं काळे केले लागले सांगायला बाई मला हा? चष्मा लागला चष्मा मला तरी अजून चष्मा नाही फॅशन एवढी- फॅशन फॅशन म्हणून घालतो म्हणूनच- हा. म्हणूनच हे कसं चाललंय. बघा. खरं सांग गं तू. खरं सांग काय सांग काय झालं काय झालं खरं सांग बोलू द्या शिष्याला बोलू द्या काय शिक्षेला बोलू द्या हितनं मला यांनी नेलं म्हणजे तुझं लगीन मी जमावतो भाऊला वाकडं बोलून मला नेलं इथनं अध्यक्षांनी नाही तसली घरची कामं करून घेतली माझ्याकडून मला म्हटलं आता हे काम आता मला पडल्याचं सांगाव काकीने सांगितलेली कामं माझं काम पडत असतो मी त्यांच्या घरी काम केलं आणि बिचाऱ्या चटई हातातली तांगड्यावर केल्या अरे मला नेना पोरगी बघायला अरे माणूस मला माहिती आईला जाणार होतो पण ते कांद्याचं पोत आणि गॅस उचलल्यामुळे जरा इथं थोडं अरे पण तुला उचल मी लागलो होतो की लागा मागणं कोणी धरलं होतं हे जाऊ द्या पण वहिनीला काय भांडायचे कारण ह्यानी एका बाजूला सांगितलं सुभाषराव मला क्लिअर करू दे बाळू अण्णा पाटील तुम्ही बी ऐका त्यांची कंबर काय गेली परवा दिवशी ती रील्स काढायला ती शुभू सातारच्या ती तिला असं फिरवलं हो, का रामभाऊ काहीतरी चूक नाही राव. असे संसार आहे का आमचा अहो, हा, भाऊजी, तारीचा. बघा, रोज असं करून करून गेलं माझं सगळं कपाळ. अरे कपाळ कसे सुजले मी होईल काय रोज ही कुटाने मिटवता रामभाऊ, कशाचा विषय नाही, विषय काय. काल मॉल मध्ये गेलो आय बरं गुलू समोर मस्त स्वच्छ काच होती काचाला धडकली तिला वाटलं स्वच्छ समोर आहे नाही नाही मी फोनवर बोलत होती ना माझे डोळे तुमच्याकडे होते म्हणून मला पुढचा आणि कधी डोळा नसत्या तुझं हा मी कधी म्हणलं दुसरं लग्न नाटक यांनी काय केलं होतं हा. ते वाटतं यांनी लय भारीतलं डायलॉग त्या स्वप्न सुंदरी कोण मुलगी असेल तिच्या बदली नाटकात घेतलं होतं हा. तुम्ही म्हणलं एकदा म्हणून दाखवता का ही झोपलं होतं ही म्हणलं व्हिडिओ काढली व्हिडिओ काढली आणि माझ्या बायको लावली व्हिडिओ काढली पण त्याच्यामध्ये हे काय म्हणले होते तू म्हणलं होता का नाही काकीचे डोळे पण हे काय म्हणले पटकन डोळे तिचे नव्हतं मला काय अरे यार कुणाबद्दल बोललो होतो मी कोणाबद्दल बटाट्यासारखं डोळ हिच्याबद्दल बोललो होतो का कुणाचं आणि पोरशा ना गावात
शशी ग्रामपंचायतचा ठराव घ्या उद्यापासून गावात नाही आलं पाहिजे त्या घरावर आले की लगेच लोकांचं काम माझ्या पाहुण्याने कुठं राहायचं कुठं नाही माझं मी ठरवीन तुमच्या ताटाला भोग पाडायला आलं नाही शेषा जेव्हा घातलं काय म्हणसान तुम्हाला नाही सुभाषराव सांगा तुम्ही त्या पोराला पुरीच्या लग्नाची आशा दाखवून तुम्ही घरचं काम करून घेता असं नाही पाटील मी सांगितलं होतं की माझं अंग दुखतंय आपण उद्या सकाळी उठल्या उठल्या जाऊ तोपर्यंत हे बायकोला एकाच दोन सांगितलं आणि घरात डोंबाळा करून टाका नाही अरे कॉपी कोण सांगा गेलं कॉपी सांगा गेलं तर बायकोने बाळासाहेब कॉपी आणायला गेलं आणि बायकोनं पाण्याचा तांबे आणलं आणि माझ्या तोंडावर बरं टाकला. का वहिनी मला काय वाटते माहिती आहे, सुभाषराव चांगला माणूस आहे त्या पोर हा पिशा पायाचं ही गावात आले ना कुठं करते तुम्हाला मूर्खात काढलं होतं अण्णा खरी गोष्ट आहे जावई बापू हिमाकडे जाताना काय म्हणलं अध्यक्षांना काय बोलायचं नाही ऐका हा. वहिनी मी चेष्टाने म्हणलो असेल की हो माणूस असा आहे स्वप्न सुंदरी वेगवेगळ्या पुरी शपू असला काय प्रकार नाही तुम्हाला विनंती हे आमचा पोरग शाना नाही तो नीटनीटका खरं सांगतो का मी देत आज सगळीच कसं शेषावर खापरा फोडताय आपलं काय चुकत नाही का? माझ्याकडे नित्य मूल्य आहे. अण्णा माझं पण चुकलं की शशाला इथून नेलं होतं की बाबा पोरगी बघू मी काय करायला पाहिजे आता हिनं मोडा घातला म्हणली चावीस घेऊन गेली काम करा नाही तर जायचं नाही मग ह्याला म्हणलं आपण कामं करू घरची जर ही काय म्हणली नसती तर आम्ही पोरगीच बघायला गेलो अण्णा हो पाटील हा? जावाई बापू किती मानतील पण खऱ्याला खरंच मानतील ही चुकलंय ना जावाई माझा लाखात दे काय खरं बोलायला अण्णा इथनं पुढं बाबा एक काम करा ही पोर जर आलं तर गेटला कुलप आणा दोन्ही पण गेटला ना आपलं कुलप लावून ह्याला आतच ठेवा कोल दांडा घालून एखाद्याचा संसार आहे ना उद्ध्वस्त करल असलं ही पोर या सुभाषराव तुम्ही म्हणला जमावतो अरे कुठं जमवतं नाही बाबा आता तुझं बघ संपल्या पुरी सगळ्या महाराष्ट्रातल्या ए शशा आता लग्न होती अण्णाची माझे भांडणं मिटवायसाठी तुला घेऊन गेला असत्याल मारू नका म्हणले असत्याल पोराचं नीटनीटकं बघतो पोराने छानचं नीटनीटकं ऐका केलं तरी पण एक स्थळ आहे माझ्या ओळखीचं काय करतो एक तर उद्या आम्ही दोघं जातो की आपण सगळे मिळून उद्या जाऊ पण आता ह्या विषयाला पडदा टाक स्वप्नातलं मी सगळं बोलत होतो बायकोला एकदा सांग अरे गावाचं मिटवते तर त्यांचं घर पेटवलं रे तू स्वप्नातलंच बोलत होतं कळलं का स्वप्न सुंदरच्या नाटकातलं स्वप्नात पण तुम्हाला पुरी येतात ना अगं स्वप्न असतं त्यावेळेच आता अण्णांनी स्वप्नात ह्याचा खून केला बरं खून केला ती खेळाय झोपतनं जाग उठल्या ह्याला चेचला गणाला चेचला ते काय खरं असतं वहिनी जेवढा संशय घेत तेवढा बाळावर जातो विषय सोडायचा डोक्याला ताप करून घ्यायचा नाही जेवढं सुखाने जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न करा घराघरात संशय